हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटलं की छानशी सजावट, उखाणे आणि त्याचसोबत मैत्रिणींच्या हातावर द्यायला एखादी छानशी तिळगुळाची रेसिपी असेल तर सगळ्यांनाच मजा येईल. तर आज आपण अशीच रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 1 कप तीळ मध्यम टू लो गॅसवर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेतलेले आहेत. तीळ तडतडायला लागले की लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता त्याच पॅनमध्ये थोड्याशा ह्या बिया मी भाजून घेत आहे, साधारण अर्धा मिनिट. जास्त भाजण्याची गरज नाही आहे आणि त्या पण आपण तिळावर काढून घेऊ. हे झाल्यानंतर एका पोळपाटाला किंवा तुम्ही एखाद्या प्लेटला सुद्धा मागच्या बाजूने असं तूप लावून घेऊ शकता, पण पोळपाटावर ह्या वड्या काढायला सोप्या जातात. त्याचबरोबर मी एका नोझलला सुद्धा ह्या पद्धतीने तूप लावून घेतलेलं आहे. आता पॅनमध्ये साधारण 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि जेवढे तीळ घेतले तेवढाच गूळ घ्यायचा आहे. तूप घातल्यामुळे काय होईल की ही जी वडी बनवणार आहोत आपण ती खूप क्रिस्पी बनेल. साधारण 2 मिनिटांनंतर ह्या पद्धतीने गुळाचा पाक आपला होत आलेला आहे. पाकसुद्धा मध्यम गॅसवरच बनवायचा आहे. तुम्ही खूप हाय फ्लेमवर बनवला तर आपल्या चिक्कीची चव चांगली होणार नाही. त्यामुळे ह्या टिप्स लक्षात ठेवा. तीळसुद्धा मध्यम टू लो गॅसवरच भाजायचे आणि पाकसुद्धा मध्यम टू लो गॅसवरच शिजवायचा आहे. आता साधारण असे बबल्स यायला लागल्यानंतर एखाद्या मिनिटांनी एखाद्या वाटीत पाणी घेऊन असं चेक करायचं. लगेच जर असं कडक झाला हा पाक तर आपला पाक परफेक्ट झाला असं समजायचं आणि ह्याच्यामध्ये भाजलेले तीळ आणि ह्या बिया घालायच्या. गॅस अजून चालूच आहे, एकदम लो फ्लेमवर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साधारण ह्या स्टेजला लगेच पोळपाटावर हे मिश्रण काढून घ्यायचं. हे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे थोडं सावधतेने हे काम करायचं आणि फटाफट ह्या पद्धतीने एखाद्या स्पूननी किंवा वाटीला सुद्धा तुम्ही खालच्या बाजूने तूप लावून हे थपथपवू शकता. फक्त हे काम थोडंसं फास्ट करावं लागतं. आता ह्याच्यावर परत ह्या बिया घालूया आपण आणि थोडीशी रंगीत सोप घातली आहे मी, त्यामुळे ही वडी कलरफुल दिसेल. दिसायलाही छान बनेलच पण चवीलासुद्धा खूप सुंदर बनते ही वडी. लहान मुलांना तर अशी कलरफुल वडी खूप आवडेल. आणि तुम्ही हळदी कुंकवासाठी एवढी सजावट करता तर त्याच्यामध्ये ही कलरफुल वडीसुद्धा खूप सुंदर दिसेल आणि वेगळं काही केल्याचं समाधानसुद्धा तुम्हाला मिळेल. अगदी 2-3 दिवस आधीसुद्धा तुम्ही ह्या वड्या बनवून ठेवू शकता. एकदम छान बनतात. बिलकुल रेसिपी बिघडणार नाही ह्या प्रमाणात जर ह्या वड्या बनवल्या तर. ह्या वडीसाठी गुळाचा पाक बनवताना आपण तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही वडी एकदम क्रिस्पी बनते. फक्त 1-2 गोष्टी लक्षात घ्यायच्या की पोळपाटाला किंवा तुम्ही ज्याही भांड्यावर ह्या वड्या बनवणार आहात त्याला आधीच तूप लावून ठेवायचं, म्हणजे वेळेवर धावपळ होत नाही. खूप सुंदर दिसतात, खूप कलरफुल दिसतात. तर आपल्या वड्या अगदी 10 ते 12 मिनिटात तयार झालेल्या आहेत. तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये छान सजवूनसुद्धा ह्या वड्या ठेवू शकता. आता जे साईडचं मिश्रण राहिलं होतं मी त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा पाणी घातले आणि त्याला परत मध्यम टू लो गॅसवर थोडं वितळवून घेतलं आणि ते सुद्धा परत मिश्रण आधीच्या पद्धतीनेच पोळपाटावर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं, म्हणजे साईडचं सुद्धा वाया जाणार नाही. त्याच्यावर सुद्धा आपण हे डेकोरेशन करूया असं ह्या पद्धतीने बिया आणि कलरवाली सोप टाकून लाटून घ्यायचं. ह्या वड्या कापताना सुरीला सुद्धा थोडंसं तूप लावायचं आणि थोडंसं मिश्रण घट्ट होत आलं की लगेच वड्या कापून घ्यायच्या. आता ह्या चौकोनी वड्यासुद्धा खूप सुंदर दिसतात. तर अशा वेगवेगळ्या आकाराच्या वड्या बनवून मिक्स करून ठेवल्यात तरी त्यासुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये. आणि तुम्ही 2-3 दिवस आधी बनवल्यात तरी तुम्हाला वेळेवर धावपळ होत नाही. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. या हळदी कुंकवासाठी मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशा वड्या बनतात आणि दिसायलाही सुंदर. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.